नगरपालिका निवडणुकींचे मतदान सुरू असताना गेवराईमध्ये पंडित पवार गटात झालेल्या राड्यामुळे लोकशाहीच्या उत्सवालाच गालबोट लागले होते. माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकर यांना बाळराजे पवार यांनी जबर मारहाण केली आहे. सध्या बीडमध्ये त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण आता या सगळ्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले असून अमृत डावकर यांनी माध्यमांना दिलेली माहिती खळबळजनक आहे. अमरसिंह पंडित यांना संपवण्याची तयारी करूनच बाळराजे पवार आणि त्यांचे समर्थक बंगल्यात घुसले होते, असं त्यांनी म्हटलंय. नेमके अमृत डावकर काय म्हणाले ते पहा. माझं तसं पाहिलं तर ह्या परिस्थितीशी कुठेही माझा संबंध नव्हता. मात्र हल्लेखोर बाळराजे पवार आणि त्यांच्या सोबतचे जे काही लोक होते ह्यांना खऱ्या अर्थानं माजी आमदार अमरसिंह पंडित यांची हत्या करण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता. ते त्यांना एकटे शोधत आमच्या कार्यालयावर आले होते. आमचं कार्यालय म्हणजेच त्यांचं अमरसिंह पंडित साहेबांचं निवासस्थान आहे. ही मंडळी आल्यानंतर मी त्यांना बाहेर दरवाजात उभा राहून सांगितलं की इथं कोणी नाही, तुम्ही असं वागू नका. कारण ते इतक्या स्पीडमध्ये गाड्या घेऊन आले होते की आमची एक समोर उभा असलेल्या गाडीवर त्यांनी त्यांची गाडी आदळली जोरात, आणि तो आवाज ऐकल्यामुळेच मी बाहेर आलो. तर त्यांनी मग उतरल्यानंतर सुरू केलं होतं की आज अमर पंडितला सोडायचं नाही, त्याला एकदा दाखवायचंच, त्यांच्याकडे बघतो, अशा पद्धतीच्या आणि शिवीगाळ करत होते. ते किती जण होते, कुठले कुठले शस्त्र त्यांच्या हातात? शस्त्र त्यांच्या गाडीत होते. ते स्वतः खाली उतरले आणि त्यांनी काठ्या बेल्ट काढून मग ते नाही तर तू आहेस असं म्हणून मला तिथं मारहाण केली. आता काय मागणी आहे? माझी मागणी हीच आहे की हे